हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। बेरोजगार तरुण शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, तर मराठा ओबीसी धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचा अंदाज। अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरात 13% वाढला, आता 7,11 कोटी रुपयांवर। दरडोई उत्पन्नात तेलंगणा गुजरातलाही मागे टाकलं। भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता। पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाचीही शक्यता। लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यानं अडकले। मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। आज भाजपच्या कोर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। इंग्लंडला 68 धावांनी हरवत भारताची टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक। रोहित शर्माच्या शानदार 57 धावा, तर सूर्यकुमार यादवची 47 धावांची खेळी। उद्या दक्षिण आफ्रिकेसोबत फायनल। भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचं लोटांगण। इंग्लंडसमोर भारताची धारदार गोलंदाजी। अक्षर पटेल, कुलदीप यादवच्या प्रत्येकी 3 विकेट्स। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला। विधानसभा निवडणूक लढता यावी यासाठी केदार यांचा अर्ज। लातूर नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे। तपासादरम्यान प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड। बिहार केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र समोर। मुंबईतील विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती। म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं बांधलेल्या इमारतीच्या कामांवर प्रश्नचिन्ह। तोडगा काढण्याची रहिवाशांची मागणी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान, तर श्री गजानन महाराजांची पालखी परभणीतून गंगाखेडकडे मार्गस्थ। जून महिन्यातील वीज दरात 30% वाढ। मे महिन्यात महावितरणने महागडी वीज खरेदी केल्यानं सामान्यांना भुर्दंड। महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलात वसुली। मुंबई शहरात आणि उपनगरासह ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार। कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने, प्रवाशांना नाहक त्रास। मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण। 2 वर्षातील मोठी वाढ। हिवतापाची रुग्णसंख्या 1946, तर डेंग्यूचे 389 रुग्ण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।